नमस्कार. पूर्वज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण मस्त थंडी विशेष बाजरीच्या भाकरी कशा करायच्या ते बघणार आहोत. भरपूर साऱ्या टिप्स सहित ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यानंतर एक लाईक करायला विसरू नका. तर बघू शकाल छान अशी टम्म भाकरी फुगलेली आहे आणि पापुद्रा बघू शकाल किती सुंदर ह्या भाकरीला आलेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये बाजरी खाणं अतिशय पौष्टिक आहे, त्याच्यामुळे आवर्जून ह्या भाकरी करून बघा. सुरुवात करूयात. तर परातीमध्ये 1 कप साधारण मी बाजरीचं पीठ घेतलेलं आहे. हे मी दळून आणलेलं, गिरणीतून जे आपण दळून आणतो बाजरी तेच पीठ घेतलेलं आहे. बाहेरचं मार्केटमधलं पीठ शक्यतो घेऊ नका, त्याला थोडीशी कडसर चव असते. आता हे दळून आणलेलं पीठच घ्यायचं आहे. 1 कप आहे. यामध्ये आता थोडं थोडं जसं लागेल तसं पाणी घालायचं आणि ह्याचा एक सैलसर गोळा आपल्याला मळून तयार करायचा आहे. बाजरीच्या भाकरीमध्ये शक्यतो मी मीठ अजिबातही वापरत नाही. तुम्ही घालत असाल तर थोडंसं चवीपुरतं मीठ घातलं तरीसुद्धा चालेल. तर बघू शकाल छान असा सॉफ्ट गोळा मळून तयार केला. बघू शकाल इथे तुम्ही अजिबातही घट्ट गोळा मळायचा नाही, नाहीतर भाकरी थापण्यास अतिशय त्रास होतो. तर छान असा गोळा मळून घेतला. आता ह्यातून आपल्याला तुम्हाला कितपत भाकरी छोटी हवी आहे मोठी हवी आहे त्या हिशोबाने ह्याच्यातून आता अशा पद्धतीने आपल्याला गोळे काढून घ्यायचे. हे बघा अशा पद्धतीने गोळे काढून घेतले. यातला एक गोळा घ्यायचा आणि परातीमध्येच थोडासा पाण्याचा हात लावून हाताच्या या बाजूने व्यवस्थित अशा पद्धतीने हा गोळा आपल्याला मळून घ्यायचा आहे. साधारण 1 ते 2 मिनटं छान गोळा मळून घ्यायचा. हे बघा छान असा हा गोळा मळून घेतलेला आहे. बघू शकाल इथे तुम्ही. आता काय करायचं, हातावरती अशा पद्धतीने एकसारखा करून घ्यायचा आणि हे वरचं जे टोक आलं आहे हे थोडंसं आपल्याला काढून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. आणि आता इथे मी पोळपाट घेतलेला आहे. मी पोळपाटावरती भाकरी थापते. तुम्हाला परातीमध्ये जमत असेल तर परातीत थापली तरीसुद्धा चालेल. आता थोडंसं बाजरीचं पीठ भुरभुरवून घ्यायचं पोळपाटावरती. त्यानंतर थोडंसं आता हातालासुद्धा बाजरीचं पीठ लावायचं आणि साधारण 1 चमचाभर यावरती मी तीळ घालते आहे. पांढरे तीळ घाला किंवा गावरान तीळ घातले तरीसुद्धा चालतील. आणि हे बघा जे समोरचे 4 बोटं असतात त्याच्या साहाय्याने अशा पद्धतीने ही भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. कडा व्यवस्थित आपल्याला पातळसर करून घ्यायच्या आहेत आणि हा जो मध्यभाग आहे ना हा जाडसर राहतो, तर थोडा थोडा अशा पद्धतीने पसरवायचा आणि व्यवस्थित कडा अशा पद्धतीने आपल्याला पातळसर थापून घ्यायच्या आहेत. आता खालचं जर पीठ थोडंसं कमी झालं असेल तर आजूबाजूचं पीठ व्यवस्थित आपल्याला परत एकसारखं करून घ्यायचं आणि परत भाकरी थापायला घ्यायची. जर खालचं पीठ कमी झालेलं असेल तर खालती थोडंसं पीठ लावा आणि मग भाकरी थापून घ्या. खूपही पीठ लावायचं नाही, नाहीतर भाकरी थापल्या जात नाही. आता भाकरी व्यवस्थित पातळसर थापून झाली की अलगद अशा पद्धतीने उचलून घ्यायची आणि तवा कडकडीत गरम करून घ्यायचा आणि तव्यावरती अलगद अशा पद्धतीने ही भाकरी घालून घ्यायची. आता यावरती व्यवस्थित आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे. खूपही पाणी लावायचं नाही. हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित पाणी ह्याला लावून घेतलं. आता ही बाजू थोडीशी वरची सुकायला सुरुवात झाली की भाकरी आपल्याला पलटवून घ्यायची आहे आणि भाकरी नेहमी आपल्याला हाय हीटवरच भाजायची आहे. आता खालती ॲटोमॅटिकच भाकरी सुटून येते. जोपर्यंत भाकरी सुटून येत नाही तोपर्यंत काहीही करायचं नाही. तर बघू शकाल भाकरी ॲटोमॅटिक सुटून आली. मस्त. आता व्यवस्थित ह्या साईडने भाजून घ्यायची आणि उलटवून आपल्याला अशा पद्धतीने गॅसवरती घालून घ्यायची आणि गॅस एकदम आपल्याला हाय हीटवरती ठेवायचा आणि बघू शकाल किती सुंदर ही भाकरी व्यवस्थित टम्म फुगलेली आहे. मस्त. तर भाकरी व्यवस्थित भाजून झाली की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायची. तर बघू शकाल किती सुंदर मऊसूद ही बाजरीची भाकरी आपली बनवून तयार झालेली आहे. तुम्हाला मी ओपन देखील करून दाखवते. मस्त. तर बघू शकाल काय सुरेख ह्या भाकरीला पापुद्रा इथे आलेला आहे आणि किती सुंदर ही भाकरी व्यवस्थित फुगून पापुद्रा येऊन किती सुंदर ही भाकरी इथे झालेली आहे. बघू शकाल इथे तुम्ही रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुंदर ह्या भाकरीला आलेला आहे. जर तुम्हाला गॅसवरती भाजायची नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने तव्यात जरी भाजून घेतली तरीसुद्धा भाकरी व्यवस्थित फुगते. तर एक साईड व्यवस्थित भाजून झाली की बघू शकाल आता मी ही बाजू पलटवून घेते आणि गॅस आपल्याला हाय हीटवरती करायचा आहे. तर बघू शकाल ॲटोमॅटिक छान तव्यात सुद्धा ही भाकरी व्यवस्थित फुगल्या जाते, काहीही त्रास होत नाही. जर तुम्हाला गॅसवरती भाजायची असेल तर तुम्ही गॅसवरती भाजू शकता. तव्यात भाजायची असेल तर तव्यात सुद्धा तुम्ही ही भाकरी अगदीच भाजू शकता. दोन्हीकडे सुद्धा ही भाकरी व्यवस्थित छान फुगते. तर बघू शकाल किती टम्म ही सुद्धा भाकरी आपली इथे फुगून तयार झालेली आहे आणि काय सुंदर दिसतीये. इतका खमंग सुगंध येतोय ह्या भाकरीचा भाजण्याचा. अतिशय सुंदर होतात. ही पण भाकरी
जाळीवरती काढून घेऊयात। अशाच पद्धतीने इथे मी सर्व भाकरी बनवून तयार करून घेतलेल्या आहेत आणि रंग टेक्स्चर बघू शकाल काय सुरेख या भाकरीला आलेला आहे आणि पापुद्रा प्रत्येक भाकरीला आलेला आहे। प्रत्येक भाकरी ही छान फुगलेली आहे आणि एकदम मऊसूद झालेली आहे। जरूर अशा पद्धतीने थंडीच्या दिवसामध्ये या बाजरीच्या भाकरी अगदीच तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला आवडतील याची खात्री आहे। वांग्याच्या भाजीसोबत खाऊ शकता, दुधासोबत खाऊ शकता, अतिशय सुंदर लागते। करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका। अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा। भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।